आणि मावशी गट पिटला आणि बाकरान बघतो काय झाले आलं देतो 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 हा येतो येतो या गप देतो देतो गप के गप हा गप के गप ना नाही मारत नाही कोणी मारलं कोणी 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 पापाकडे जातो का पापाकडे नाही 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 पापाला बी गप के का बोलून देतो का करून देतो माणसावर हा बाबी असाच घरी दमिवतो मुर्गा गप हा गप देतो 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 हा देतो गप 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 ना सारखं ना रडाच हा त्याच्या मांडी बसतो का पिवळ्या साडीवाले हा अगो बाय 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 आत्यानं पैसे काढलं वाटतं बघ हा आत्यानं पैसे काढलं हा पिवळी साडी नेसून कशी बसली बघ गौरी ग हा हा देते देते हा मांडी बसला की मुर्दा वले करतो हा बापा गेला बापाचं बी असं जाईल तिथं वले करतो मुर्दा गप वाडी गे माय काका आला हा असा मुर्दा बघा आता हुशार झाला येते मावशी जाग्यावर येते बस तिथं येते जाग्यावर येते वाडी गे माय मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे बुरगुंडा झाला विठ्ठल पंताच्या राणी रुक्मिणीला ज्ञानेश्वर रुद्राशी आला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ त्याने लिहिला लक्षात ठेव 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी भारत भ्रमण केलं आपली 16 वर्षाची पोरं काळजीपूर्वक काय आपली 16 वर्षाची पोरं काय करतात टाकभर दारूसाठी रातभर लोकांच्या वरातीत बोंबलत नाचते का नाही हा तरी तुमचं गाव भाग्यवान आहे हिता आल्या मंडपात सगळी तरुण मंडळ होतं हातातनं पिशवी घ्यायला सुद्धा तरुण मंडळ समाधान वाटलं मला तरणा भाग्यवंत असे हरी कीर्तनी दिसे हा तरुण मुलं इकडे पारायणाकडे पाहिजेत जेवायने येणारा कार्यकर्ता बी तरुण नाहीतर मी आळंदी सोडून आली का नाही पोरानो आळंदीच ना आली तेव्हा पारायण मंडळात एखाद्या गेले की पारायण मंडळाचा अध्यक्ष पडत त्याचा रामकृष्ण हरी महाराज झाला का परवाच बरा म्हटला झालाय बघा आत्ताशे झाला कसं म्हटलं निवेदन मी लावले बघा आपलं निवेदन आहे सगळं म्हटलं बरं झालं त्या म्हटलं तुम्ही चालू करा लवकर म्हटलं तुम्ही हालायचं बंद केल्याशिवाय मी चालू कुठलं करते हा नसावा मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे आपली मुलं इकडं नसतात आपली मुलं कुठं वरात इकडं नवरा नवरी अजून हॉलवर आहेत तवर पिंट्या लग्न मालकाच्या घरी लग्न मालकाला म्हणतो काय नाना वरातीची सोय आहे का नाही नानाला माहित आहे या जातीला खुश केल्याशिवाय वरात रंगणार नाही नानानं कपाटातली एक काढली पिंट्याला दिली पिंट्यानं कच्चीच मारली मी म्हटलं पिंट्या पाणी वतून पे पिंट्या मला म्हणतो कसा महाराज सरकारनं भिंतीवर काय लिहिले पाण्याचा एक एक थेंब अनमोल आहे पाणी वाचवा जीवन वाचवा अरे बेवडे अवलादी हा सरकारनं पाणी वाचवाय सांगितले का कच्ची पचवाय सांगितले हा बेवडे अवलादी तेवढा नियम वाचला सरकारचा पिंट्याने एक मारली आणि वरात चालू झाली आला बाबूराव आता आला बाबूराव 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 चालू गेली आता कुणाचं चालू झाली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव 9 वाजता वरात चालू झाली बाबूराव चौकात आला तेव्हापासून पिंट्या उड्याच मारितो थांबनच 10 वाजता पिंट्याला काय चावलं पिंट्या चौकातच लोळायला लागला जोरात वरडायला लागला राडा 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 चौकातच पिंट्या लोळायला लागला म्हणतो राडा राडा आणि वरात बघायची उभी माणसं होती का नाही त्यासनी पिंट्यामध्ये आता कसं वाटतंय
ती बी पिलेली बेवडी अवलादी. ती म्हणते गोड गोड वाटतंय. हा एवढ्या तरी पिंट्या थांबलाय का? रात्रीच्या 12 वाजली काय पिंट्याला चावलून पिंट्या जोरात ओरडायला लागला, शांताबाई शांताबाई शांताबाई. 12 वाजतात पिंट्या ओरडायला लागला, शांताबाई. म्हणलं जेवण करून झोपलेली आहे, सकाळी बी नाही उठली तरी चालेल म्हटलं. हा हाय का नाही? यात्रा परवा दिवशी आहे. हा तर उरकू तिचा आपण काहीतरी. पहाटेच्या 4 वाजले, वरात चालूच आहे. तरुण मंडळ वरात चालूच आहे. पहाटेच्या 4 वाजले. धनगरवाड्यात घुसला का देव, धनगरवाड्यात घुसला, 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 धनगरवाड्यात घुसला का देव, धनगरवाड्यात घुसला. टाच मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला, काय सांगू ग येड्या मला टाकीला कोड्याला. माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला. बानूच्या नादी बसला ग देव, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला ग देव, धनगरवाड्यात घुसला. 4 वाजता पिंट्या धनगरवाड्यात घुसला. मी म्हणलं मारच खाऊन येते वाटतं. व्यवस्थित पिंट्या बाहेर आला, तोपर्यंत वरात संपली. नवरा नवरी गेली घरी. पिंट्या डुलत डुलत घराकडे निघाला. बायको सकाळची अंगण झाडत होती. बायकोनं लांबनच बघितलं. म्हणली डुलत डुलत येते ते मॉडेल आपल्याच कंपनीचं असलं पाहिजे. बायका आपलं मॉडेल लांबनं पण ओळखतात. ओळखतं का नाही? हे कीर्तनासनं आले, भजनासनं आले, तमाशासनं आले का वरातीसनं आले. हां तर बायकोच्या पुढे येऊन उभं राहिलं. बायको त्याच्याकडे रागानं बघायला लागली. ह्या बावलाटला वाटलं बायको प्रेमानं बघतीय. बायकोला म्हणतंय, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. बायको रागानं बघतीन. या बावळाटलं वाटलं बायको प्रेमानं बघते. बायकोला म्हणते, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. बायको म्हणली, मोडद्या असला आमदार असतो का म्हणली, असला आमदार असतो का म्हणली, कमरेच्या खाली वाला. लोकांच्या वरातीत म्हणली 2 वेळा पॅन्टीत म्हटला, आणि घरी येऊन मला सांगतो आमदार झाल्यासारखं वाटतंय. बायको म्हणली, मुर्द्या कमी पे दारू, कमी पे नाही तर मरचील. हा मरचील म्हणली फुकट. जत्रा आली 2 दिवसाव, हाय का नाही, फुकटवारी मरचील म्हणली. तर या बायकोलाच म्हणतंय, काळी महिना दिसते काग काळी महिना दिसते तरुण, होईल करोना जाशील मरून. अग लोक तुला टाकतील पुरून, घे ग प्रेम करून. लोक तुला टाकतील पुरून, घे ग प्रेम करून. काळी महिना दिसते तरुण, होईल करोना जाशील मरून. लोक तुला टाकतील पुरून, घे ग प्रेम करून. टाकत्याल करून, घे ग प्रेम करून. वाणी तुझं मन, सोन्यावाने तुझं मन, करून पागतीच दन. जगताचा तरुण पण, आग गंगा प्रीतीची भरली, घे ना माट भरून. लोक तुला टाकत्याल करून, प्रेम करून. लोक तुला घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल करून, घे ग प्रेम करून. लोक टाकत्याल करून, घे ग प्रेम करून. बायकोलाच म्हणते, बाबा काळी महिना दिसते तरुण. हा बायको म्हणजे मी कशाने मारायचे ना मरू दे तू जग. हा मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत. मुलांना चांगल्या नावानं हाक मारली पाहिजे. मुलांना खायला आहार चांगला मिळाला पाहिजे. आता मावशे मी कुंकू ठेवत नाही मावशे.
कुंकूवाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सुवासिनी झाल्या का नाही? काट टिकली चिटकीव, काट टिकली चिटकीव, काट टिकली चिटकीव. आता जिच्या कपाळाला कुंकू आहे त्यांच्याकडे बघा. हितनं सुद्धा मला चेहरे स्पष्ट दिसतात. जे ज्या कपाळाला कुंकू आहे त्यांच्याकडे बघा. 12 वाजून गेले, चेहरा फ्रेश टवटवीत. आणि जिच्या कपाळाला टिकली आहे तिच्याकडे बघा. 10 वाजले का सगळं पारायण हिनंच वडून काढले. लागले 11ला कुंकुवात ताकद आहे महाराज. पूर्वीच्या बायका रुपया कुंकू लावायच्या. 80-90 वय झालं तरी म्हातारा हालत नव्हतं. घरची वैतागली तरी म्हातारा हाले ना. 2 वेळा पॉझिटिव्ह निघालं तरी हाले ना. कराडला जाऊन माघारीच येते. कशामुळं? म्हातारीच्या कुंकुवात ताकद होती. हा पूर्वीचा काळ होता. विश्वास, एकामेकावरती विश्वास होता म्हातारा म्हातारीचा. महाराज जुनी लोक बघा, जुनी म्हातारा म्हातारी रानात निघाली तर दोघांच्या मध्ये कासरावर अंतर असायचं. म्हाताऱ्याला जर का विचारलं का नाही, बाबा तुम्ही एवढ्या पुढं, आजी एवढ्या मागं, म्हातारा म्हणायचा पकड्याला विश्वास आहे, म्हातारे आपल्या पायावर पाय ठेवूनच येणार. म्हाताऱ्याला माहित होतं म्हातारी मागच्या मागं उसात कुठं गायब होणार. आता विश्वासच राहिला नाही महाराज. गाडीवर बसली तरी अशी बसते. पुढचं गाडी चालू होते का मागचं चालू होते हेच कळलं. विश्वास नाही राहिला व गाडीवर सुद्धा लांब बसवायची लेवल राहिली नाही. विश्वास नाही. हा विश्वास राहिला नाही, त्याला विश्वास पाहिजे. हा जुन्या लोकांचा विश्वास होता, लक्षात ठेवा. फक्त महिला मंडळांना 2 ठिकाणी न्यायची परमिशन नाही. महिला मंडळांना कुठं 2 ठिकाणी नेत नाहीत. एक तर माणसं मैताला गेले होते अग्नीला नेत नाहीत. तुमच्याकडे नेत आहेत का? नाही नाही, अग्नीला महिला मंडळ नेत नाहीत. का नेत नाही? ते ज्वालाग्र पदार्थ आहे. पेटवायच्या ठिकाणी तेसनी नेत नाहीत. आणि दुसऱ्या ठिकाणी कुठं नेत नाहीत बायकांना? पेट्रोल पंप. हा तिथं लिहिलेलंच असतं पेट्रोल पंपावर, ज्वालाग्र पदार्थ आत आणू नयेत. म्हणून शक्यतो शाना नवरा असेल ते बायको पेट्रोल पंपाच्या बाहेर सोडून मग आत जातो. त्याला माहिती आहे गावात पेटी होती तेवढं पेटी होती, इथं लोकांचा पण पेटवायला. विश्वास राहिला नाही महाराज, विश्वास राहिला नाही. हा पूर्वी विश्वास होता, कुंकुवात ताकद होती. रुपयाडं कुंकू 80-90 वय झालं तरी म्हातारा हालत नव्हतं. आता लग्नाला 7-8 वर्ष आटॅक फाटॅक जाटॅक झाली. बिना बोर्डाची गाडी फिराय मोकळी, लाव बुकान चल दिंडीला. जेवढं तुमचं कुंकू मोठं तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं. जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान. उद्यापासून ठरवा, कोणी कुंकू लावायचं, कोणी टिकली लावायची. वाडगी माय आणखी मावश्या. हा एकतर मुर्दा लॉकडाऊन पासून निळ्या हिरव्या नोटा बघितल्या की हसतो. हा तुला का सारखं बांबलाय होतो काम आहे. दिली की आत्यानं दिलं की आत्यानं. शिखरचा मामा राहिला वय हे बोकिया. आणखी हा देतो मामा पण देतो. आता मार खाऊ नको, गप की जपा पकड. हा बापा गेला मुर्दा. बापन दोघं सारखी दमी होत्याची मला. हा जातो शुक्र इकडे मामा देत नाही. देतो इकडचा बी मामा देतो मामा देतो. गप तरी मावशे गप घे. ये गप हा दिलं बघ दीदीनं. अयो दीदीने नव्या करून आता ना हस की मोठ द्या. बापाव गेला हसत सुद्धा ना. बापाव गेला गप देते. तरी मावशी गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आणले. मावशी 11 लेकरं घरात ठेवले. विठाला 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 विठाला